हॅलो स्टुडंट्स, आपला थर्ड चॅप्टर चालू आहे ज्याचं नाव आहे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. ठीक आहे, तर पहिले आपण त्याची रिव्हिजन करून घेऊया. तर आपण काय काय पाहिलं होतं? इंट्रोडक्शन, तेच म्हणजे प्रस्तावना, त्याचे इतिहास पाहिले होते हे, आणि कन्सेप्ट पाहिलं होतं म्हणजे संकल्पना, त्याची व्याख्या पाहिली होती. तर आपण पहिले त्याची रिव्हिजन करून घेऊया. तर एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय? उद्योजकता म्हणजे काय? उद्योजकता हा एक पूर्ण वेळ व्यवसाय आहे. यासाठी समर्पण आणि कष्टाची आवश्यकता असते. उद्योजक हे सृजनशील असतात. ते मालक, उत्पादक, बाजार निर्मिती करणारे, निर्णयक्षम आणि जोखीम पत्करणारे असतात. हे पाहिलं होतं आपण इंट्रोडक्शन मध्ये. आता आपण पाहूया इतिहास, मीन्स द हिस्ट्री. In early 16th century, the term entrepreneur was used by the Frenchmen to denote men leading in military expectation. Okay. Around 1700 AD, the term was used in France for the contractors or architects. ओके, हे काय आपली इतिहास आहे. भारताचा विचार करता स्वातंत्र्यपूर्व भारतातील अनेक घटक उद्योजकताचे सण वाढीसाठी जबाबदार ठरलेले. स्वतंत्रावेळी आपले अर्थव्यवस्थेचे औद्योगिक पाया फारच खराब होता. ठीक आहे, मग ते उद्योगांना कच्चा मालाची कर्मता, भांडवलाची कमतरताने, विपणन समस्या इत्यादी अनेक समस्यांचा सामना करावा लागला. आणि परंतु भारत सरकार व्यवसाय सुलभतेने करता यावे यासाठी सातत्याने विविध उपाययोजना करीत आहेत. आता आपण बघणार आहोत त्याची संकल्पना. म्हणजे संकल्पना हे पॉइंट आपण रिवाइज करणार आहोत. विविध उद्योग, देश व वेळेनुसार उद्योजकतेचे संकल्प बदलत होते. ठीक आहे, आता व्यवसाय आणि जोखीम हे सामान्यपणे प्रचलित असलेले महत्त्वाचे शब्द आहे, एकमेकांशी संबंधित असतात. ठीक आहे, आता एक छोटा व्यावसायिक ज्याने आपले शेजारी किराणाचे दुकान सुरू केले आहे तो पण उद्योजक असतो. रस्त्याच्या बाजूला असलेले धुलाई केंद्र सुविधा स्थापन करणारा तो पण उद्योजकता असतो. परंतु कोट्यावधी रुपयाचे उलाढाल असलेले रिलायन्स कंपनीचे संस्थापक ज्यांनी उच्च तंत्रज्ञानासह अनेक संसाधने दिली ते सुद्धा उद्योजक आहेत. म्हणजे तिन्ही घटक मध्ये त्यांनी फायनान्शियल रिस्क घेतला आहे. ठीक आहे, मग आपण व्याख्या ही पाहिली होती. व्याख्या आपण पहिली पाहिली होती हॉवर्ड स्टीव्हन्सन. ह्यांची व्याख्या काय म्हणत होती की उद्योजकता म्हणजे नियंत्रित संसाधनाच्या पलीकडे संधी मिळणे म्हणजे उद्योजक होय. ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशानुसार उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती जी व्यवसाय किंवा व्यवसाय संस्था संघटित करते आणि चालवते, तसंच तो व्यवसाय करण्यासाठी आर्थिक जोखीम पत्करते. ठीक आहे, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. आज आपण बघणार आहोत उद्योजकाचे वैशिष्ट्ये. तर उद्योजकांकडे काही विशेष वैशिष्ट्ये असतात, जसे की सर्जनशील विचारसरणी, कल्पनाशक्ती, उत्साह, प्रामाणिकपणा इत्यादी. उद्योजकाची इतर काही वैशिष्ट्ये थोडक्यात खालीलप्रमाणे नमूद करता येईल. तर आपला पहिला वैशिष्ट्य काय आहे? बौद्धिक क्षमता म्हणजेच इंटलेक्च्युअल कॅपॅबिलिटीज. एक उद्योजक एक सर्जनशील विचारवंत असतो. त्याच्याकडे चांगली बुद्धिमत्ता असते. त्याच्याकडे व्यवसायाची परिस्थितीचे विश्लेषण करण्याची क्षमता असते. या क्षमतेचे उपयोग त्यांना योग्य निर्णय घेण्यास होतो. ठीक आहे, हे काय? इंटलेक्च्युअल कॅपॅबिलिटीज. अँड एंटरप्रेन्योर इज अ क्रिएटिव्ह थिंकर. तो कसा असतो? क्रिएटिव्ह थिंकर असतो. आणि गुड इंटलेक्च्युअल, ही हॅज अ रिझनेबल गुड इंटेलिजन्स. ही हॅज अ ॲबिलिटी टू ॲनालाइज बिझनेस सिच्युएशन्स. ठीक आहे, त्याच्या बिझनेस सिच्युएशनला कसं सामोरे जायचं त्याच्याकडे ती ॲबिलिटी असते. अँड दिस ॲबिलिटी विल हेल्प हिम टू टेक अ प्रॉपर डिसिजन्स. ठीक आहे, तर हा काय त्याचा पहिला वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे इंटलेक्च्युअल कॅपॅबिलिटीज. आपला दुसरा पॉइंट आहे वैशिष्ट्याचा भविष्यातील दूरदृष्टी म्हणजे फ्युचर फोरसाइट.
द एंटरप्रेनर हॅज अ गुड फोरसाइट अबाउट द फ्युचर मार्केट सिच्युएशन. फ्युचरमध्ये मार्केटमध्ये कोणती सिच्युएशन निर्माण होऊ शकते हे त्याला पहिलेच ज्ञान असतो. आणि ही शुड ऑलवेज हॅव अ नॉलेज अबाउट द एक्सटर्नल बिझनेस एन्व्हायरमेंट. एक्सटर्नल म्हणजे जे बाहेरचा बिझनेस आहे त्याची पण त्याला भरपूर नॉलेज असावी लागते आणि ठेवावी लागते. आणि दिस विल हेल्प हिम टू टेक अ प्रॉपर डिसिजन्स. त्याला डिसिजन मेकिंगला, पुढचे डिसिजन मेकिंगला त्याला खूप फायदा होतो. अँड अकॉर्डिंग टू द सिच्युएशन्स अँड चेंज इन द मार्केट, सो ही कॅन टेक द टाइमली ॲक्शन्स फॉर द सेम. त्यामुळे काय होतं, तर परिस्थिती व बाजारातील बदलानुसार योग्य निर्णय घेण्यास मदत होते आणि ते वेळेवर कार्यवाही करू शकतात. ठीक आहे. आपला तिसरा पॉईंट आहे आणि तिसरा वैशिष्ट्य म्हणजे कठोर परिश्रम, हार्डवर्क. कोणतंही काम केलं तर ते कठोर परिश्रम घेतल्याशिवाय आपलं काम सक्सेसफुल अजिबात होत नाही. आपल्याला त्याच्यासाठी भरपूर परिश्रम करावं लागतं, त्याच्यासाठी हार्डवर्क करावं लागतं. आपले टार्गेट अचीव करण्यासाठी आपण 12th आहोत, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बोर्ड एक्झाम्स द्यायचे आहेत. तर आपलं सध्या काय उद्देश आहे की आपल्याला चांगला अभ्यास करून आपल्याला चांगले पर्सेंटेज मिळवायचे आहे. तर हे काय झालं, आपलं गोल झालं. आता ते गोल अचीव करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे, हार्डवर्क करणार आहे, रोज अभ्यास करणार आहे, सकाळी उठणार आहे. ठीक आहे. तर हे काय, आपल्याला कोणताही गोल अचीव करण्यासाठी आपल्याला काय लागतं, हार्डवर्क. उद्योग जग कठीण परिश्रम करण्यासाठी तयार असतं, त्याला तयारी ठेवावीच लागते. म्हणजे तो नेहमीच कठीण परिश्रम करण्याचा तयार असतात. जेव्हा नवीन उपक्रम सुरू होतो तेव्हा तो जास्त महत्त्व असते, त्यांना जास्त वेळ काम करावे लागते. अनेक वेळ व्यवसायाची क्षेत्र स्वतंत्रपणे हाताळावी लागतात. यामुळे त्यांना यशस्वी होण्यासाठी नक्कीच मदत होते. ठीक आहे. कोणताही आपल्याला प्रॉफिट मोठो कोणतेही टार्गेट असो, आपल्याला आपले गोल अचीव करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, हार्डवर्क करावं लागतं. इट इज मोर नेसेसरी वेन अ न्यू वेंचर इज स्टार्टेड. जेव्हा एकासारखे, आता किराणा दुकान आहे, त्याच्या बाजूला दुसरी किराणा दुकान लागली आहे, तर त्याला काय करावं लागतं, आणखीन मेहनत करावी लागते, ओव्हर टाईम करावं लागतं, जास्त वेळ बसावं लागतं. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, हार्डवर्क करावं लागतं. फोर्थ पॉईंट आहे, म्हणजे फोर्थ वैशिष्ट्य आहे टेक्निकल नॉलेज, म्हणजे तांत्रिक ज्ञान. तांत्रिक ज्ञान कोणत्याही बिझनेसमध्ये असो, कोणत्याही प्रोफेशनमध्ये असो, कोणत्याही जॉबमध्ये असो, त्याला तांत्रिक ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. कारण की आजकाल टेक्नॉलॉजीने इतकी पुढे गेली आहे ना की सगळ्या फील्डमध्ये टेक्नॉलॉजीचा भरपूर यूज होतो. तर टेक्निकल नॉलेज, अन एंटरप्रेन्योर हॅज अ गुड टेक्निकल नॉलेज अबाउट हिज बिझनेस. The entrepreneur has ability to update himself with the latest knowledge about the product, process and technology. उद्योग जगास त्याचे व्यवसायाबद्दल चांगले तांत्रिक ज्ञान असते. उद्योग जगामध्ये उत्पादन प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाबद्दल अधिक ज्ञान मिळवून स्वतःला अद्वयात ठेवण्याची क्षमता असते. त्याला काय करावं लागतं, सगळे टेक्निकल नॉलेज ठेवून त्याला सगळे डिसिजन घ्यायला भरपूर मदत होते. आणि टेक्निकल नॉलेज असली तर ते काम पण कसं होतं, आपले शॉर्टकटमध्ये काम होतात. तसे का आता सपोज किराणा आपण घेतलंय ना एक्झाम्पल, तर किराणा दुकानमध्ये जर आता तो कॅल्क्युलेशन करतोय तर त्यांनी बुक मेंटेन केली आहे. आता जसं खाता ॲप आलंय, जर त्यांनी ह्या टेक्नॉलॉजीचा यूज केला तर त्याला फायदाच आहे ना. ते बुक कधी असते जवळ, कधी नसते. तसंच मोबाईल समोर असतो, सगळं त्याच्यावर हिशोब लिहिलेलं असतं. तर ते कसं फरक असतं. ते आपण टेक्नॉलॉजीचा यूज केलं ना, आपलं काम कसं होतं, कमी होतं. त्याच्यासाठी काय लागतं, त्याच्यासाठी आपल्याला टेक्निकल नॉलेज भरपूर लागते. ठीक आहे. आता आपला फिफ्थ पॉईंट आहे संज्ञापन कौशल्ये, म्हणजे कम्युनिकेशन स्किल. एंटरप्रेन्योर नीड्स टू कम्युनिकेट विथ अ डिफरंट पीपल. कम्युनिकेट केल्याशिवाय त्याला काय, त्याचा बिझनेस पुढे चालवता येणार नाही, बिझनेस सक्सेसफुल करता येत नाही. ठीक आहे. कम्युनिकेशन स्किल जितके जास्त असतात ना, तितका आपला बिझनेस किंवा ऑर्गनायझेशन किंवा आपण ज्या प्रोफेशनमध्ये आहे त्याच्यामध्ये आपण भरपूर पुढे जाऊ शकतो. अँड एंटरप्रेन्योर नीड्स टू कम्युनिकेट विथ अ डिफरंट पीपल लाईक customers, suppliers, creditors, employers, etc.
ही मस्ट बी एबल टू एक्सप्रेस हिज आयडियाज अँड स्ट्रॅटेजीज इफेक्टिवली. आता कम्युनिकेशन स्किल आहे ना, कम्युनिकेशन स्किलमध्ये पण काही अटी असतात. आता जर तुम्हाला कम्युनिकेशन करायचं आहे कस्टमर बरोबर, सप्लायर्स बरोबर, क्रेडिटर्स बरोबर, एम्प्लॉईज बरोबर, तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिले तर तुम्हाला तुमची आवाज सॉफ्ट, पोलाईट आणि काइंड ठेवावी लागते. भाषा अगदी प्रेमळ असावी आपण, तर आपलं कसं कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होतं. आपण शॉर्ट टेम्पर नसावं, तर ह्याच्यासाठी पण कम्युनिकेशन स्किल पण त्याच्यासाठी काही अटी असतात. तर हे जर आपण कम्युनिकेशन स्किल फॉलो केले नाही तर आपण बिझनेसला पुढे आपल्याला नेता येत नाही. ठीक आहे सर. ग्राहक, पुरवठादार, धनको, कर्मचारी इत्यादी विविध प्रकारचे व्यक्तींशी संवाद साधण्याची उद्योग जगास आवश्यकता असते. ठीक आहे. आपला 6वं वैशिष्ट्य आहे उच्च आशावादी म्हणजे हायली ऑप्टिमिस्टिक. उद्योग जगांना नेहमी सकारात्मक विचार केले पाहिजे. अपयशाची काळातील बाजाराची परिस्थितीबद्दल त्यांनी नेहमीच आशावादी आणि आत्मविश्वास बाळगावा. अशी सकारात्मक वृत्ती यांना आपला व्यवसाय यशस्वी चालवण्यास मदत होईल. ठीक आहे. हायली ऑप्टिमाइज एंटरप्रेन्योर हॅज टू कीप ओनली पॉझिटिव्ह थिंकिंग. त्याला नेहमी सकारात्मक विचार करावा लागतं आणि कोणतीही परिस्थिती असो त्यांना ते सकारात्मक विचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये भरपूर असायला पाहिजे. जर त्यांना त्यांचा ते बिझनेस पुढे न्यायचा असेल, डेव्हलप करायचा असेल, तर त्यांना ही एक क्वालिटी असायलाच पाहिजे, ते म्हणजे पॉझिटिव्हली थिंकिंगचं. ही इज ऑलवेज होपफुल अँड कॉन्फिडन्स. म्हणजे तो नेहमी होपफुल असतो, तो नेहमी कॉन्फिडन्स असतो आणि मार्केट सिच्युएशन इवन इन द फेलियर टाइम. सच पॉझिटिव्ह ॲटिट्यूड्स हेल्प हिम टू रन हिज बिझनेस सक्सेसफुल. ठीक आहे. आता जॉब आहे, आपण कोणत्या ऑर्गनायझेशनमध्ये आहे. जर ऑर्गनायझेशनचं काही लॉस झालं तर आपण कसं आपल्याला ते स्वतःला बेअर नाही करावं लागतं, ते अनेक कसं ऑर्गनायझेशनला बेअर करावं लागतं. पण एंटरप्रेन्योरशिपमध्ये कसं असतं की एखादा लॉस असला तर ते स्वतःलाच बेअर करावं लागतं. तर त्याच्यासाठी हे कॅपेबिलिटीज असल्याशिवाय एक तो चांगला एंटरप्रेन्योरशिप होऊ शकत नाही. ठीक आहे. तर त्याला काय असतं, प्रत्येक सिच्युएशनमध्ये म्हणजे कोणतीही सिच्युएशन असो त्याच्यामध्ये त्याला आत्मविश्वास आणि आशावादीच बाळगावी लागते. ठीक आहे. आपला 7th पॉईंट आहे रिस्क बेअरिंग कपॅसिटी. म्हणजे रिस्क, जोखीम घेणे, जोखीम घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असावी. नेहमीच प्रॉफिट होईल असं काय कंपल्सरी नाही. तर त्याच्यामध्ये तो रिस्क जो बेअर करतो ना, तर रिस्क घेण्याची जितकी जास्त कॅपॅसिटी असते तितकं ते बिझनेस त्याचा ते डेव्हलप करू शकतो. यशस्वी व्यावसायिक व्यवसायातील एकूण जोखीम स्वीकारतो. तो आव्हानांना समोर जाण्यासाठी तयार असतो आणि नेहमीच नवीन आणि अधिक संधीचे शोधत असतो. ठीक आहे. जितके रिस्क तितकी डेव्हलपमेंट. तर आपल्याला बिझनेस आपल्या खूपच डेव्हलप करायचा असेल तर आपल्याला रिस्कच्या सामोरं जावंच लागतं, रिस्क घ्यावीच लागते. आणि आपला 8वं वैशिष्ट्य आहे आत्मविश्वास म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स. स्वतःमध्ये आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर तुम्ही भरपूर सक्सेस लाईफमध्ये अचीव करू शकता. ठीक आहे. सेल्फ कॉन्फिडन्स हे खूप मोठी गोष्ट आहे. एक सक्सेसफुल काही बनायचं असेल, तुम्हाला बिझनेसमॅन बनायचं आहे, तुम्हाला CA बनायचं आहे, काही तुम्हाला सक्सेसफुल बनायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला ही क्वालिटी असण्याची खूप गरजेची आहे, ती म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स. Entrepreneur has a self-confidence. He has a positive desires to achieve his goals. Such self-motivation keeps him strong and confident to face the various obstacles. त्याला जे बिझनेसमध्ये येणारे लॉसेस आहे, बिझनेसमध्ये येणारे जे अडथळे आहेत, तर त्याला सामोरं जाण्यासाठी दृढ आत्मविश्वास मिळतो. कशातून? सेल्फ कॉन्फिडन्सतून. ठीक आहे. आता आपण काय काय केलं, कन्सेप्ट केले, इंट्रोडक्शन पाहिला, कन्सेप्ट पाहिले, डेफिनेशन्स पाहिले, कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले. तर स्टुडंट्स तुम्ही काय करा, वेळोवेळ हे जे हेड पॉईंट्स आहे ते हेड पॉईंट्स तुम्ही वारंवार वाचत जा.
म्हणजे लर्न करा. आपले जे डिस्क्रिप्शन्स आहेत ते तुम्ही तुमच्या वर्ड्समध्ये लिहिलं तरी ते चालेल. तर अभ्यास चालू ठेवा आणि आपल्याला पेपर द्यायचे त्या उद्देशाने अभ्यास करा. सो स्टुडंट्स, प्लीज टेक केअर, स्टे होम अँड थँक यू.